ऋषी सर, रायगडची ट्रिप कसली भारी झाली की नाही? सगळी पोरं लईच खुश होत. खरंच छान झाली स्टडी टूर. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात रायगड बघितला नव्हता त्यांना बघायला मिळाला आणि ज्यांनी पुस्तकात बघितलं त्यांना अनुभवायला मिळालं. ट्रू, पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं कबू. सर खरंच असं काही नाही. खरं मी कवा सगळ्या रायगडावरच्या गोष्टी जाऊन आजीसने सांगतोय असं झालंय बघा. अरेश, तुला माहितीये मी पण माझ्या ग्रॅनी आजीला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. अगं तू माप सांगशील ग. बरं तुझी ती कडू ग्रॅनी आजी ऐकल तर बरं. नाही म्हणजे त्यासने ऐकून घेण्यापेक्षा त्यांचंच ऐकवायला लय आवडतं की नाही, म्हणून म्हणलं. व्हेरी फनी. काय ग, माझ्या ग्रॅनी आजीवर जोक करतेस? समजतेस काय स्वतःला? आणि हा, तुम्ही कोणाला सांगणार आहे? ते खूप करणाऱ्या आजीला सांगणार आहे ना? सांगा सांगा, तिला तर फारच कळतंय. आणि तू ना माझ्या ग्रॅनी आजीवर जोक करू शकत नाही, कळलं का तुला? आणि का जाऊ दे की कशाला वाद वाढवते आज? अगं मस्करी केली तिनं. निंगे सॉरी म्हण आणि इशे सोड. सॉरी सॉरी माय फूट. आधी मोठी हिचीच आता वाटच लागली बघ. अनिका जरा गप्प बस. सारखं छोट्या छोट्या गोष्टीत वाद घालायची गरज नाहीये. लीव इट. सॉरी बाई, इथून पुढे तुझी कसली बी मस्करी करणार नाही. हा बेटर. सर तुम्ही चला आज चहा घ्या. चहा आता नाही, नको, उशीर झालाय. मी येतो नंतर कधीतरी. चल बाय. गुड नाईट. Bye, गुड नाईट. bye. बाय रिश. चल ग. ए, माझं घर आहे, आधी मी आज जाणार. आली मोठी. कमळे, कशाला घेतीस त्या मकडेंची बॅग? आई एक चमचा तरी घे ना. तुझी नात आता लवकरच येणार आहे. ती आल्यानंतर मग तिच्या हातनच तुला भरवणार आहे. पण ती येण्याच्या आधी मुलाच्या हातून तरी एक चमचा. आजी, आजोबा. क्या आजी कशा यायचं तुम्ही? अहो कवा घरी येतोय आणि तुम्हाला सगळं सांगतोय असं झालं बघा. अरे पण तुम्ही कशा काय आलात? म्हणजे मला सांगायचं ना, मी घ्यायला आलो असतो. तुम्हाला कशाला उगाच त्रास? आणि नका काळजी करू, ऋषी सरांनी आम्हाला इथवर सोडलं. आजी आम्ही एवढी मजा केली म्हणून सांगू रायगडावर. अहो महाराजांच्या गोष्टी, पोवाडा सगळं सगळं अनुभवलं बघा आम्ही. आणि आम्ही वृक्षारोपण बी केलं. अहो राजन सर, एवढं भारी वाटलं म्हणून सांगू. असं रायगडावरनं खाली बघितलं की नाही, असं मस्त गाव दिसत होतं की नाही, लईच मज्जा आली. आणि आजोबा काही म्हणा, ही रायगडाची ट्रिप की नाही एकदम नाद्याबादच झाली बघ. हा, एंड ऑफ द डे काय तुम्ही दोघींनी मजा केलीत ना, मग झालं तर. आणि शिकायलाही मिळालं नाही का? तुमच्या दोघींचा चेहराच सांगतोय की तुम्ही दोघींनी एन्जॉय किती केलंय ते. आजी अहो एवढं ऊन होतं म्हणून सांगतो. काय सांगतेस तू? हे एवढं सगळं तुला करायला लावलं? हे तिने तुला गवत काढायला लावलं, झाडांना पाणी घालायला लावलं. हिम्मत कशी झाली तिची म्हणते मी. अगं ग्रॅनी आजी, सगळ्यांना ट्री लावायला लावलं. इट वॉज अ पार्ट ऑफ द ट्रिप. सगळेच करत होते म्हणजे काय तू पण करायला पाहिजे का? सगळे म्हणजे काय अनिका महाजन आहेत का? काय नाहीतर काय, माझ्या मुलीला तिथे जाऊन कामं सांगायची त्या 1.5 दमड्या कमळीची हिम्मत झाली कशी? ओळख. आई, दिस इज टू मच. अति झालंय आता. 1 मिनिट. अनिका, ऋषी तिथे होता? अगं मग तू त्याला का नाही बोललीस? मॉम, तू पण काही पण बोलतेस. कसं सांगणार त्याला? तो स्वतः खूप कामं करत होता तिथे. काय नाही ग, तिने ना सगळ्यांना भुरळ घातलेली आहे. काय माहित नाही काय जादूटोणा केलेला आहे, पण कुणी काही एक अवाक्षर बोलत सुद्धा नाही. सगळे माना डोलावतात फक्त. खरंच का ग्रॅनी आजी? ही गावच्या 1 नंबरची विच आहे. आय मीन बघ ना, ती आल्यापासून रेश माझ्याशी बोलत नाही. बोलत काय, माझ्याकडे बघत पण नाही. आता माहिती मॉम काय झालं? काय झालं असेल? आता मी कारमध्ये त्याच्या बाजूला बसलेली, बाजूला. बट ही didn't talk to me. He was only interested to talk to that कम्मी and that निंगू पिंगू. तर बघितलं पण नाही, बोलला पण नाही. आणि तोच काय, हा डॅड सुद्धा नुसता कमळी 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 करत असतो. माझ्याबद्दल कोणीच विचारत नाही, मला अप्रिशिएट करत नाही, कोणीच माझ्याशी बोलत पण नाही. एक गोष्ट सांग, मी त्या कमळीपेक्षा प्रिटी आहे की नाही? आहे की नाही? हो हो राजा, हो.
तिच्यापेक्षा इंटेलिजंट पण आहे, पण तरी कोणाला माझी पडलेलीच नाहीये, कोणी माझ्याशी बोलत पण नाही, सगळे तिलाच अटेन्शन देत राहतात. वाय वाय नाही ग्रॅनी आजी, तू ना काहीतरी कर यार, कर त्या गावचापचं. तिच्यामुळे ना कोणीच माझ्याकडे बघत नाही, कोणी माझ्याशी बोलत पण नाही. तू काहीतरी कर यार. हो हो बाळा, हो. मी खरंच काहीतरी करणारच आहे आणि काहीतरी करावंच लागणार आहे. मी काय म्हणते, आता एवढी प्रवासावरून आलेली आहेस, थकली असशील ना, हो की नाही? मस्तपैकी खा पी आणि जरा आराम कर. चाल. कुठे झोपू? हा, त्या दोघी माझ्या रूमवर हायजॅक करून ठेवलाय त्यांनी. म्हणून मला आय जस्ट यू नो व्हॉट आय हेट दॅट कॉमेडी. आणि आय वांट टू किक दॅट निंगी पिंगी. काय हा, मला मॅनिप्युलेट केलं तिने, मॅनिप्युलेट केलं आणि मी मॅनिप्युलेट झाली सुद्धा. मला पण ते ट्री लावायला लावले. अनिका, वृक्षारोपण असा शब्द येतो. झालं सिरियसली? मग तुला पण माझ्या वर्ड्सची फिकीर आहे, माझी नाही. मला किती त्रास होतोय, माझे फिलिंग्स काय आहेत ते तुला कळतच नाहीये ना. बघ यार ग्रॅनी आजी. हो हो हो. हे बघ, जस्ट रिलॅक्स, ओके? आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. सॉरी. हो बाळा, हे मला कळतंय सगळं. बाळा, तू माझ्या रूममध्ये राहा ना. हा, आणि मी सांगते ना, उद्या तुला तुझी रूम मिळेल. इम्पॉसिबल यार, ही गावचाप, ही ती रूम नाही सोडून जाणार आहे, चिपकून राहणार आहे ही. जाणार जाणार ती ही रूम सोडून जाणार. तुझी रूम तुला मिळणार, तुझ्या रूम मधनं जाणार, या घरातून सुद्धा जाणार. आणि मी जो काही प्लॅन करते तो प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना, तर या जगातून सुद्धा जाणार. मी जो काही प्लॅन केलंय याची त्या कमळीने कल्पना सुद्धा केलेली नसेल. तू मात्र एक काम करायचं, उद्या कॉलेजला गेलीस ना की मी जे काही सांगते त्याप्रमाणे करायचं. म्हणजे आपोआपच या कमळीचं स्वर्गात जायचं तिकीट आपोआप कापलं जाईल. प्रवाशांनो, लक्ष असू द्या, स्वर्गाला जाणारी गाडी नंबर 312 फलाट क्रमांक 4 वरून सुटेल. कृपया प्रवाशांनी वेळेत हजर राहायचे. गाडी अजिबात उशिरा सुटणार नाहीये. खास करून आमचे खास प्रवासी कमळी यांनी वेळेवर हजर राहायचे, म्हणजे मग त्यांचा स्वर्गाचा प्रवास कसा सुखाचा होईल. टिंग टॉंग. मस्त.